याचप्रमाणे नितेश राणे यांच्या शपथविधीनंतर देखील कणकवलीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला। शेकडो कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। एकमेकांना पेढे भरवले, महिलांनी फुगड्या घातल्या। आपल्या समोर काही पदाधिकारी आहेत, मला सांगा पहिल्यांदाच कोकणात भाजपला संधी मिळते ती नितेश राणेंच्या माध्यमातून, काय प्रतिक्रिया असेल? पहिली कोकणामध्ये संधी मिळाली, मी सर्व नवनिर्वाचित मंत्री महोदयांचे आम्ही अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आम्हाला नक्कीच विश्वास आहे की जो पक्षाने विश्वास टाकलाय नितेशजींवर तो ते नक्कीच सार्थ ठरवतील आणि कोकणचा विकास अशाच रीतीने जोमाने पुन्हा घेऊन जातील। इतिहासात पहिल्यांदाच कणकवली देवगड वैभववाडी ह्या मतदारसंघाला पहिल्यांदा मंत्रिपद मिळत आहे। हे नितेश राणे साहेब आमचे पहिल्यांदा मंत्रिपद हे आम्हाला खूप अभिमान आहे आणि आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी आमच्या साहेबांना विश्वास दाखवला आहे, ते खूप आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्ही साहेबांना आमच्या शुभेच्छा देतो। आज नितेश राणेंचं मंत्रिमंडळ विस्तारात झालेलं आहे, काय आपल्या भावना आहेत? ज्या 23 तारीखला विधानसभेचा निकाल ज्यावेळी लागला आणि भारतीय जनता पक्षाने युतीची सत्ता आली, त्यावेळी जवळजवळ निश्चित झालं होतं की नितेशजी राणे साहेब हे मंत्री होणारच। फक्त त्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो, तो आज दिवस उजळलेला आहे आणि आम्ही सर्व आनंद व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व जमलेलो आहे, सर्व आम्ही आनंदित आहोत। महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग।